नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा येथील अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल। ट्रॅक्टर ट्रॉली खाली चिरडून आवार पिंपरी येथील शेतकऱ्याचा झाला होता मृत्यू। 2 ट्रॉली जोडण्याचा परवाना होता का? पोलीस करणार तपास। 2 ट्रॉली जोडली असल्यास चालकासोबत सहाय्यक असणे बंधनकारक। वाहतूक नियमांचा भंग झाला, गरीब शेतकऱ्याचा जीव गेला। सखोल तपास करण्याची मागणी। आता बातमी विस्ताराने। परंडा शहरात झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर दिनांक 1 ऑगस्ट रोजी रात्री परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी संतोष बाळू कापरे राहणार कुरडू तालुका माढा याने ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवल्याने ट्रॉली खाली चिरडल्याने नितीन नागनाथ गुडे वय 40 राहणार आवार पिंपरी यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 1 ऑगस्ट रोजी समतानगर झोपडपट्टी मोरे हॉस्पिटलजवळ संध्याकाळी घडली होती। यातील आरोपीने ट्रॅक्टरला 2 ट्रॉल्या जोडल्या होत्या। 2 ट्रॉल्या जोडण्याचा परवाना होता का व ट्रॉल्यासोबत सहाय्यक असणे बंधनकारक असताना सहाय्यक का नव्हते याची देखील सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी होत आहे। मयताचे भाऊ अंगद नागनाथ गुडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष कापरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी व ट्रॅक्टर 2 ट्रॉल्यासह पोलिसांनी संध्याकाळी ताब्यात घेतले आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे हे करीत आहेत। या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप। परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक। आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील। आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील। पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।